नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच संपन्न झाले। यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ कवी गणपत व्यास यांची, तर व्यासपीठावर योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक प्राध्यापक NK गोळेगावकर, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक नानासाहेब गाठाळ, संस्थेचे संचालक प्राध्यापक माणिकराव लोमटे यांच्यासह परीक्षक खोलेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर दिगंबर मुडेगावकर, डॉक्टर आशा होळकर, सेवानिवृत्त उपप्राचार्य VN जोशी, आदर्श शिक्षक भागवत मसने, प्राचार्य PR थारकर यांच्यासह संयोजक प्राध्यापक रमेश सोनवळकर यांची उपस्थिती होती। यावेळी परीक्षक भागवत मसने यांनी परीक्षणातील काही मुद्दे मांडले। आणि मी या विषयावरती बोलतो आहे। मग अगोदर जे अर्ध बोलला ते कोणत्या विषयावरती होतं, असा सगळा प्रकार होतो। आणि बरेच जण भाषण पाठच केलं पाहिजे या मताचंच आहे मी सुरुवातीच्या काळात। तरी लोकांचं कितपत माझ्यावर समर्थन हा भाग निराळा, परंतु भाषण प्रथमतः पाठच केलं पाहिजे। परंतु इथं मात्र पुन्हा एकदा आपल्याला नाटक करता आलं पाहिजे की इथं आल्यानंतर आपण ते पाठ केलं आहे असं जाणू न देणे, त्याला वक्तृत्व म्हणतात। आणि मग आपला हा समोरचा जो श्रोता वर्ग आहे तो श्रोता वर्ग आपल्याबरोबर चालत आला पाहिजे, त्या प्रवाहात तो वाहत आला पाहिजे, त्याला वक्तृत्व म्हणतात। नाही तर बरेच जण पाठ केलेले असतात, ते हरिपाठ म्हणण्यासारखे म्हणत राहतात, तिकडे लोक जे बोलायचे ते बोलत राहतात, शेवटी पूजा संपते आणि मग ह्याचं भाषणही संपतं, हरिपाठ संपतो, त्याच्यावर समोरच्यावर काही परिणाम होत नाही। दिवसभर आपण कसं वागतो हरिपाठ म्हणल्यानंतर हे मी सांगायची गरज नाही। या वक्तृत्व स्पर्धेला राज्यातील विविध जिल्ह्यातून स्पर्धकांची उपस्थिती होती। स्पर्धकांनी उत्तम मांडणी केली। यावेळी परीक्षण करणाऱ्या परीक्षक प्राध्यापक डॉक्टर आशा होळकर यांनी सुंदर माहिती दिली। मी या ठिकाणी मांडणी करणार आहे। तो पहा, एक महाविद्यालयाचं उत्कृष्ट असं वैशिष्ट्य मला कसं जाणवलं तर या ठिकाणी आत्ता ज्या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केलं तो पुण्याचा आहे आणि लगेच माझा सॉफ्ट कॉर्नर त्याच्याकडे अशासाठी वळला की तो माझ्या माहेरचा आहे। आणि पण मात्र एक बाब इथे लक्षात येते की त्याचं नाव मला आधी माहीत नव्हतं, तो कुठला आहे हे मला माहीत नव्हतं, कारण परीक्षक म्हणून आम्हाला केवळ कोड दिलेले होते आणि त्यामुळे इथल्या कोणत्याही विद्यार्थ्याला कोणालाही मी ओळखत नव्हते। हा सगळ्यात महत्त्वाचा जो आमच्या परीक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा मुद्दा की म्हणजे इथे निरपेक्ष पद्धतीने हे जे काही परीक्षण झालेलं आहे ते तुम्हाला कळावं, हे महत्त्वाचं। यावेळी विद्यार्थ्यांनी विषयावर आधारित मांडणी केली। वैयक्तिक व सांघिक बक्षिसे स्वरूपात बक्षिसे देण्यात आली। यावेळी परीक्षण करणारे उपप्राचार्य VN जोशी यांनीही आपले मत व्यक्त केले। मी आता रिटायर झालो इथूनच, म्हणजेच योगेश्वरी महाविद्यालयातून। सर्वप्रथम याचं मी अभिनंदन करतो। आपल्याला माहिती आहे, आपण असं म्हणतो की दूरचं पाहता पाहता जवळचं पाहायचंच राहिलं। अभिनंदन काय करायचं, माझीच संस्था आणि मीच याचं अभिनंदन करतो आहे। तुम्हाला माहिती हे 20वं वर्ष आहे स्पर्धेचं, मी 20 वर्ष याशी संबंधित आहे। मग अभिनंदन काय करायलो मला सांगा, महाविद्यालयाने हे करायचंच कर्तव्य असं सरकारचं कुठं धोरण आहे का? नाही आहे। जी स्पर्धा 2000 बक्षिसापासून चालू झाली होती, आज त्या स्पर्धेचं बक्षिसाची रक्कम पाहिली तर ती 36,000 रुपये आणि एकूण जर हा खर्च पाहिला तर जवळपास 1 लाख रुपयेचा आजचा हा खर्च आहे। दुसरी गोष्ट, महाविद्यालय या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला काय द्यायला आहे, काय देता लक्ष कशासाठी? तुम्ही जर विषय थोडं त्या विषयाकडे पाहायला असेल तर विषय कसे आहेत पहा, चारही विषयाचं तुम्ही याचं विश्लेषण करा। स्पर्धेत यशस्वी व्हायचं असेल तर उत्तम तयारी करावी लागते। आपण काय मांडणी करतो, वक्तृत्व करताना पाठांतर नसावे असे मुद्दे सांगत परीक्षक खोलेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर दिगंबर मुडेगावकर यांनी अनेक मुद्दे सांगत विद्यार्थ्यांचे कौतुक केले। विद्यार्थ्यांची असलेली संख्या
आणि पारितोषिकाचे असलेलं रक्कम हे याचं व्यस्त प्रमाण आहे. पारितोषिकाची रक्कम जास्त आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी. आत्ता तुम्ही 34 विद्यार्थी आहात, किमान 3 विद्यार्थ्यामागे दोघांना पारितोषिक आहे. 3 विद्यार्थी त्यांना दोघांना पारितोषिक आहे. एकमेव अशी संस्था आहे की यांनी पारितोषिकासाठी 36,000 रुपये पूर्ण नियोजित केलेले. आमच्याकडे सुद्धा मी खोलेश्वर महाविद्यालयामध्ये आहे. आमच्याकडे सुद्धा 54 वर्षापासून आम्ही स्पर्धा एक चालवतो. स्वर्गीय नाना पालकर आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असते आमच्याकडे. ही स्पर्धा आयोजित करणं म्हणजे एवढं सोपं नाही. यांचं एक 20 वर्षापासून एक आपल्या ज्यांनी या संस्थेसाठी फार मोठा त्याग केला त्यांची स्मरण, त्यांची आठवण, त्यांच्या स्मृती कायम जाग्या राहाव्यात आणि असे विद्यार्थी घडावेत अशी अपेक्षा आहे. विविध महाविद्यालयातील 16 संघ आणि एकूण 38 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यावेळी संस्थेचे संचालक प्राध्यापक NK गोळेगावकर यांनी स्वर्गीय प्राचार्य भ.के. सबनीस यांच्या आठवणी सांगितल्या. हे वादळी व्यक्तिमत्व होतं आणि सांगायचं तात्पर्य की सबनीस सर 21-22 वर्ष कॉलेजचे प्राचार्य होते आणि त्यांचा प्रशासन हे अत्यंत पारदर्शक होतं. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यांना भ्रष्टाचाराविषयी फार चीड होती आणि 80-90च्या दशकामध्ये ते प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष होते. आणि असंच औरंगाबादला संघटनेच्या बैठकीला गेले असताना तेथील औरंगाबादमधील किंवा परिसरातील प्राध्यापकांनी येऊन सर म्हणे आम्हाला अप्रोन मिळण्यासाठी लाच मागितली जाते, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार ह्या ऑफिसला डेप्युटी डायरेक्टरच्या ऑफिसला चाललेला आहे. तेव्हा सबनीस सर स्वामीजीच्या कॉलेजमधले एक संन्यासाच्या कॉलेजमधले आणि त्यांना हे अशा गोष्टी त्यावेळेस मला नवलच वाटल्या. त्यांनी लातूर येथील कॉक्सिट महाविद्यालयाच्या संघाने प्रथम पारितोषिक मिळविले. सोनवणे अभिजित व अरब बुशरा यांच्या संघाने सांघिक उत्कृष्ट कामगिरी केली. तर नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय पुणे येथील साईराज मोहन घाटपांडे यांनी या स्पर्धेतील वैयक्तिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. MP विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरच्या संघाला सांघिक द्वितीय, तर धाराशिव येथील डॉक्टर बापूजी साळुंके विधी महाविद्यालयाच्या संघाने सांघिक तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक नानासाहेब गाठाळ यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. त्यांनीही मुलांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राध्यापकाचं काम करत असलेले प्राध्यापक काळ कुणाकरता थांबत नाही. सबनीस सरांच्या या वक्तृत्व स्पर्धे या मालिकेला सुरुवात होऊन 20-21 वर्ष झाली. एक अगोदर सूचना देतो तुम्हाला की आपण सकाळी 10:30 वाजल्यापासून हॉलमध्ये बसलेला आहात. याचं मला भान आहे. तुमच्यावर असलेला ताण आणि प्राचार्य सबनीसावर बोलायचं याचा ताळमेळ कुठंच बसणार नाही याची मला कल्पना आहे. तर या हॉलमध्ये माझे सहकारी मित्र आहेत, समोरही आहेत काही. मी 1965 पासून सबनीसांच्या सहवासातला आहे. कॉक्सिट महाविद्यालय लातूरच्या अरब बुशरा हिने वैयक्तिक द्वितीय व याच महाविद्यालयाच्या सोनवणे अभिजित याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. यशवंत महाविद्यालय नांदेडच्या शिंदे व्यंकट याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना गणपत व्यास गुरुजींनी कवितांचे सादरीकरण केले व सर्व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. रस्ता क्लिअर करणारी माणसं आहे ती. आनंद जीवनाचा चोंचित वाटताना, आनंद जीवनाचा चोंचित वाटताना, वाटे
चिंता दुजा मनांची हृदयात साठताना. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सागर कुलकर्णी व प्राध्यापिका सविता बुरांडे यांनी केले. या कार्यक्रमाला योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक प्राध्यापक माणिकराव लोमटे, उपप्राचार्य डॉक्टर रमेश सोनटक्के, उपप्राचार्य जितेंद्र देशपांडे, पर्यवेक्षक प्राध्यापक जवळगावकर, कार्यालयीन अधीक्षक श्रीहरी रामदासी, महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, स्पर्धक, विद्यार्थी उपस्थित होते. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.